हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत, त्यामुळे अजिबात जेवण करायला किचनमध्ये जाण्याची इच्छा होत नाही। तर अशा वेळी वन पॉट मीलमध्ये काय करता येईल असे वेगवेगळे पर्याय आपण शोधत असतो। त्यासाठी हा मटर पनीर राईस एकदम उत्तम पर्याय आहे। चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी बघा एक भांडं गरम करायला ठेवले, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं, जिरं घातलेलं आहे आणि अगदी बेसिक खडे मसाले घातलेत। त्यामध्ये तमालपत्र घातलेलं आहे, 2 लवंगा, 2 काळी मिरी घालायची आहे, एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि उभा चिरून घेतलेला कांदा आहे, जो मी 2 मीडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। आता कांदा आपल्याला छान गोल्डन रंगावर भाजून घ्यायचा आहे। कांदा लवकर भाजला जावा यासाठी त्यामध्ये मीठ घालायचं, जेणेकरून तो पटकन भाजला जातो। त्यापूर्वी यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट घातली आहे 1 चमचा। आता बघा मीठ घातल्यानंतर आपण कांदा छान गोल्डन रंगावर परतून झाल्यावर इथे मी 1 मीडियम आकाराचा टोमॅटो घातलेला आहे। आता ही जर तमालपत्राची पानं तुम्हाला काढून टाकायची असतील तर तुम्ही काढून टाकलीत तरी काही हरकत नाही। मी यातलं एक पान काढून टाकलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला जे बेसिक मसाले आहेत ते घालायचे आहेत। इथे बघा अर्धा चमचा घातलेली आहे हळद, त्यानंतर 1 चमचा घालायचा आहे काश्मीरी लाल तिखट, यानंतर यामध्ये घातलेला आहे अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे, त्याचबरोबर 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे। तर अशा पद्धतीने बेसिक मसाले घालून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला वाटाण्याचे दाणे घालायचे आहेत। आता ताजा मटार अजून बाजारामध्ये खूप जास्त प्रमाणात अवेलेबल आहे, तर तुम्ही ताजा मटार घालू शकता किंवा जर नसेल तर तुमच्याकडे फ्रोझन मटार असेल तो वापरला तरी चालेल। तर बघा मी इथे अर्धी वाटी ताजा वाटाणा घातलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे साधारणपणे 150 ग्राम पनीर छोटे छोटे क्यूब करून ते पनीर घालायचं आहे। तर आता हे सगळे जिन्नस हे मिश्रण छान परतून घ्यायचं। अर्धा ते 1 मिनिट छान परतून झाल्यानंतर यामध्ये मी 1 फुलपात्र बासमतीचे तांदूळ 1 तासासाठी भिजत घातले होते। ते भिजत घातलेले तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून यामध्ये घालायचे आहेत। आता 1 फुलपात्रासाठी 2 फुलपात्र पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे। तुम्ही जर 1 फुलपात्र तांदूळ घेत असाल तर 2 फुलपात्र पाणी घ्या आणि कुकरमध्ये घालत असाल तर 1.5 फुलपात्रामध्ये अगदी छान खळखळीत मोकळा असा हा मटार पनीर राईस तयार होतो। तर इथे बघा मी पाणी घातलेलं आहे, छान ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला गॅस मंद आचेवर करायचा आहे। एक साधारण 10 ते 15 मिनिटामध्ये हा छान मस्त मोकळा आणि मस्त खळखळीत असा मटर पनीर राईस खाण्यासाठी तयार आहे। खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला, वरून अगदी चमचाभर साजूक तूप घाला, भन्नाट लागतो चवीला आणि झटपट तयार होतो। तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप जास्त अगदी संध्याकाळच्या वेळेला तर खूप जास्त खाण्याची अजिबात इच्छा होत नाही, त्याहून जास्त किचनमध्ये जाऊन काही करण्याची इच्छा होत नाही, तर तुम्ही अशा वेळेला शॉर्टकटमध्ये हे मस्त मटर पनीर राईस आरामात ट्राय करू शकता, तुम्हाला नक्की आवडेल। तर इथे आपला मस्त मटर पनीर राईस खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही बघू शकता अगदी मस्त माउथ वॉटरिंग दिसतोय आणि मस्त चवीलाही तितकाच छान लागतो। तर अशा पद्धतीने मटर पनीर राईस खाण्यासाठी तयार आहे। त्याबरोबर तुम्ही काकडी, कांदा, मस्त टोमॅटो चिरून सलाड घेऊ शकता आणि मस्त एन्जॉय करू शकता। तर अशा पद्धतीने आपला इथे उन्हाळा स्पेशल मटर पनीर राईस 1 पॉट मीलमध्ये तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे। तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा। बाय बाय।